नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे राज्याचा अर्थसंकल्प. काल अर्थमंत्र्यांनी मांडला, मात्र अर्थसंकल्पातील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी देण्यात आलाय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी वाटपात अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळाल्याचं समोर आलंय. अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला 85,034 कोटी रुपये निधी, तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विभागाला 56,980 कोटींचा निधी आणि शिंदेंच्या शिवसेनेला 43,311 कोटींचा निधी अर्थसंकल्पात दिला गेलाय. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागाला तिसऱ्या क्रमांकावर टाकत निधी वाटप झाल्यामुळे आता यावरनं अंतर्गत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त होतीये. ज्या ज्या खात्याला जे बजेट द्यावं लागतं, पीडब्ल्यूडीला द्यावं लागतं, इरिगेशनला द्यावं लागतं, जे जे खाते ज्यांच्या वाट्यात आहे. आता इरिगेशनचे डेव्हलपमेंट आपण नदी जोड प्रकल्प करणार आहोत, पीडब्ल्यूडीचे रोड बांधणारच आहोत. जे जे खाते ज्यांच्याकडे आहे त्या खात्यांना त्यांनी केलेली मागणी, ज्या खात्यांनी जी मागणी केली होती वित्त मंत्र्याकडे, अजितदादा पवारांच्या खात्याकडे, शेवटी बजेट हे माननीय अजितदादा प्रिपेअर करतात. मग ते देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी बसून ते अंतिम करतात. कोणतेही बजेट काही एकटं कोणी होत नाही. आमचं सरकार तीनही म्हणून बजेट तयार केलं आहे. असं कुठेही कुठल्याही खात्याला किंवा मंत्र्याला अशी वेगळी तरतूद नसते. त्या विभागांची तरतूद असते आणि असं काही नाही आहे आमच्या मंत्र्यांना कमी आणि अजितदादांच्या मंत्र्यांना जास्त. ज्या खात्याला ज्या विभागाला जो निधी असतो संपूर्ण महाराष्ट्रासाठी असतो, फक्त मंत्र्याकरता नसतो. केवळ विरोधक लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरवण्याकरता अशा पद्धतीच्या टीका करतात. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. कोरटकरचा मोबाईल हॅक झालेलं निरीक्षण काढा. मुंबई हायकोर्टाचे कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश. तर कोरटकरनं मोबाईलमधला डेटा नष्ट केल्याचा वकील असीम सरोदेंचा आरोप. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर दुपारी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात सुनावणी. तर कोरटकरच्या जामिनाला पोलिसांचा विरोध. विधानसभेत खुर्चीवरनं रंगली जुगलबंदी. अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसल्यानंतर टोलेबाजी. मंत्री शंभूराज देसाईंनी आक्षेप घेत लगावला टोला. विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. हातात गाजर घेत सरकार विरोधात घोषणाबाजी. अर्थसंकल्पाद्वारे महायुतीनं जनतेशी गद्दारी केल्याचा आरोप. राजू शेट्टींच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधान भवनाबाहेर आंदोलन. शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे कांदा, कापूस, तूर रस्त्यावरती फेकून केला सरकारचा निषेध. तर आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. शिवसेनेत प्रवेश भीतीपोटी. पत्नीला अटक होईल या भीतीनं धंगेकर शिवसेनेत गेले. खासदार संजय राऊतांचा आरोप. मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याची जामिनासाठी धावाधाव. अटकपूर्व जामिनासाठी बीड सत्र न्यायालयात केला अर्ज. पुण्यामध्ये 35 कोटींच्या 100 शववाहिन्या 3 महिन्यांपासून धूळखात पडून. आरोग्य खात्यातील कारभाराची चौकशी करण्याची मागणी. अयोध्येमध्ये होळीचा उत्साह. श्रीरामनगरीत भाविकांवर फुलांचा वर्षाव करत आनंदोत्सव साजरा. मथुरेत होळी निमित्तानं बाके बिहारीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी. मंदिरात भाविकांकडनं गुलालाची उधळण.